नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, सविकिरण रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे गव्हाच्या कणकेपासून तयार होणारे फ्राईड मोदक कसे बनवायचे याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा। आपल्याला पुढील प्रमाणे साहित्य लागणार आहे। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। प्रथम आपण एक बाउल मध्ये मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकते आहे। मीठ यासाठी टाकते आहे की जेणेकरून आपल्याला छान टेस्ट येईल। इथे मी गाईचं तूप घेतलेलं आहे, ते मी इथे 1 चमचा टाकलेला आहे। आता आपण पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तूप सगळीकडे। तूप टाकल्यामुळे, तुपाचा वापर केल्यामुळे मोदक हे छान क्रिस्पी आणि खूपच छान असे खुसखुशीत लागतात। तुम्ही बघू शकता, जोपर्यंत आपली मूठ वळत नाही आपल्याला पीठ हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी, जसं आपल्याला पाणी लागेल त्याप्रमाणे आपण हे कणिक भिजवून घ्यायचे आहे। इथे आपल्याला थोडंसं घट्टसरच कणकेचा गोळा मळायचा आहे। आता आपण थोडेसे हे तेल टाकून छान हे मी परत छान हे मळून घेते आहे। आता आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी त्याच्यावरती झाकण ठेवून, पिठावरती आपण आता झाकण ठेवून थोड्या वेळ ठेवून देऊ। आता आपण इथे मोदकाचं आतलं सारण कसं बनवायचं हे बघणार आहोत। इथे मी 1 चमचा गाईचं तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जे ड्राय फ्रूट्स टाकलेले आहे कट करून, ते मी या ठिकाणी छान हे तुपामध्ये छान हे खमंग असे परतून घेणार आहे। आता इथे मी 1 वाटी ड्राय कोकोनट घेतलेला आहे। इथे आपल्याला तो छान असे बारीक किस करून घ्यायचा आहे। आता तो छान तुपामध्ये परतल्यानंतर आता आपण त्यामध्ये इथे मी अर्धा बाउल पिठी साखर घेतलेली आहे। तुम्हाला गोड लागत असेल त्याप्रमाणे तुम्ही पिठी साखरेचा वापर करू शकता। तुम्ही इथे गुळाचाही वापर करू शकता, पण मी इथे पिठी साखरेचा वापर केलेला आहे। आता हे पिठी साखरेचा वापर केल्यामुळे आपल्याला गॅस हा थोडा मंद आचेवरच छान परतून घ्यायचा आहे। या ठिकाणी मी वेलचीची पावडर टाकलेली आहे। गॅस आपल्याला हा कमीच ठेवायचा जेणेकरून आपले सारण चिटकणार नाही। इथे आपले सारण तयार झालेले आहे। इथे आपले आता कणिक छान भिजल्या गेलेला आहे। आता आपण त्याचे मोदक होईल असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। मी या ठिकाणी सर्व गोळे हे करून घेत आहे। सर्व गोळे इथे आपले तयार झालेले आहे। आता आपण त्याची एक पारी लाटून घेणार आहोत। मी इथे पारी लाटण्यासाठी पिठाचा वापर केलेला आहे। इथे छान अशी मीडियम अशी पारी लाटून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या साईजचे मोदक पाहिजे आहे तेवढे तुम्ही गोळे करून त्याची पारी लाटून घ्यायची आहे। इथे आता आपण पारी आपली छान लाटल्या गेलेली आहे। यामध्ये आपण आता सारण भरणार आहोत। सारण आता हे आपण सर्व चारही बाजूने आपल्याला अशा कळ्या करून घ्यायच्या आहे पाकळ्यांसारख्या। आता हे सर्व एकत्र जोडून आपल्याला छान असा मोदक तयार करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता किती छान असे कळीदार मोदक तयार झालेला आहे। असेच आपण सर्व मोदक हे या ठिकाणी तयार करून घेतलेले आहे। आता मी मोदक तळण्यासाठी तेलाचा वापर करत आहे। इथे मी तेल वापरलेलं आहे। तुम्ही तुपातही मोदक तळू शकता। आता मी इथे मोदक हे तळून घेते आहे। तुम्ही जर मोहन टाकताना जर तूप वापरलं असेल तर तुम्ही तेलात तळा, आणि जर तुम्ही मोदक बनवताना तुपात तेलाचा वापर केला असेल तर तुम्ही मोदक हे तेलातच तळले पाहिजे, जेणेकरून मोदक हे खूपच छान असे टेस्ट पण छान लागते, छान तयारही होता। तुम्ही इथे बघू शकता किती छान हे मोदक तयार झालेले आहे। आता मी हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आहे। अशाच प्रकारे आपण बाकीचेही मोदक हे तयार करून घेणार आहोत। हे आपले मोदक खाण्यासाठी तयार आहेत। आता हे मी बाकीचेही मोदक तळून घेते आहे। तुम्ही इथे बघू शकता आपले किती छान हे मोदक तयार झालेले आहे।
तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.